टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। महाराष्ट्र खाटीक समाजाचे नेते आणि शिवसेनेचे आमदार कृपाल तुमाने जे आपल्या सोबत आहे, मांसाहार बंदी 15 ऑगस्टला तुम्ही कसं बघताय या निर्णयाकडे? मांसाहार 15 ऑगस्टला हे दरवर्षीच बंद असते, सर्व कत्तलखाने बंद असतात आणि 15 ऑगस्ट 26 जानेवारी आम्ही समजू शकतो, हा आपला राष्ट्रीय सण म्हणून आपण त्याला साजरा करतो, स्वातंत्र्य दिन आहे आणि त्या दिवशी बंद आहे, ठीक आहे. परंतु अनेक वेळा अनेक छोट्या छोट्या सणाला कत्तलखाने बंद करतात आणि त्यावेळेला प्रत्येक वेळेला खाटीक समाजावरती अन्याय केला जातो. त्यामुळे एकतर आधीच छोटे छोटे जे खाटीक आपला एक एक बकरा 2-2 बकरे कापून दुकानदारी करतात, तळ हातावरती त्यांचं खाणं जिणं असते, त्यांचा फार मोठा याच्यामध्ये नुकसान होत असते. त्यामुळे माझी 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी सोडून इतर कोणत्या दिवशी कत्तलखाने सरकारने बंद ठेवू नये. वर्षभरामध्ये जवळपास 20 ते 25 वेळा कत्तलखाने बंदचा आदेश होत असतो, हा चुकीचा आहे. आणि 15 ऑगस्टच्या संदर्भामध्ये जो शासनाने निर्णय घेतला त्यासोबत आम्ही यावं. पण खाण्याचा निर्णय कोणी काय खावं कोणी काय नाही खावं ते प्रत्येकाचा आपापला विषय आहे. जितेंद्र आव्हाड, शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे या सगळ्यांनी म्हटलं की कोणी काय खायचं हा त्यांचा आपापला प्रश्न आहे, तुम्ही बंदी कशाला घालता? आता ते विरोधी पक्षामध्ये आहे तर त्यांना काहीतरी बोलावं लागते प्रसिद्धीसाठी, ते करतात. त्याच्याबद्दल फक्त ते पब्लिसिटीसाठी हे सर्व स्टंट करत असतात. अजितदादांनी काल म्हटले की कोणी काय खावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. सरकारच्याच निर्णयाच्या विरोधात कुठेतरी दादांचा सूर दिसला. नाही, दादांचा सूर विरोधामध्ये नाही आहे, ही गोष्ट खरी आहे की कोणी काय कधी काय खावं काय नाही खावं हे तर जनतेचा विषय आहे. तुम्ही कोणाला आग्रह करू शकत नाही. आज जर तुम्ही कत्तलखाने जर विचार केला तर कत्तलखाने कोणाचे आहे? जे म्हणतात तुम्ही मटण खाऊ नये, आमचं असं आहे, आमचा तो पर्व सुरू आहे, त्या पर्वात हे नका करू, त्याचे सर्वात जास्त एक्सपोर्ट करतात, पोर्क एक्सपोर्ट करतात, मटण एक्सपोर्ट करतात. ते त्याचा विषय आहे. खाणे व्यवसाय करणे हे ज्याचा व्यवसाय कोणी कोणता करावा कोणी काय खावं त्यांनी स्वतः डिसाईड करायचं असतं. तशी मागणी होती की तुम्ही मटण आणि चिकनची दुकानं बंद ठेवले, कत्तलखाने बंद ठेवले, तर जे मोठे ब्रँड्स आहेत जे नॉनव्हेज विकतात त्या दिवशी त्याच्यावरही तेही बंद ठेवायला, ते बंदच ठेवायला पाहिजे. जे मॉलमध्ये पॅक मीट मिळतं किंवा पॅक फिश मिळतात किंवा मग त्या हॉटेलमध्ये त्या दिवशी जे सर्व केल्या जातात, तर 15 ऑगस्टला हॉटेलमध्ये तुम्हाला नॉनव्हेज मिळणार नाही का? तर मिळणार आहे, कारण ते 14 तारखेला खरेदी करून ठेवतील आणि 15 तारखेला सर्व करतात. तसे 5 स्टार हॉटेलमध्ये काही तुम्हाला फ्रेश मिळत नाही, तर त्यामुळे 14ला करून तुम्ही बघा कोणत्या हॉटेलमध्ये जा. तर सरकारने हे सुद्धा केलं पाहिजे की 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला हॉटेलमध्ये सुद्धा नॉनव्हेज सर्व करू नये. 5 स्टार हॉटेलमध्ये पण सर्व करू. 5 स्टार पण सर्वांसाठी एकच नियम आहे. 5 स्टार असेल, सिंगल स्टार असेल, 2 स्टार 3 स्टार कुठेही सर्व करू नये. तुमचा आता सरकारच्या निर्णयाला विरोध आहे की समर्थन आहे हे फक्त सांगा. 15 ऑगस्ट 26 जानेवारीला कत्तलखाने बंद असणे योग्य आहे. कॅमेरामॅन सचिन सायांसह गजानन उमाटे, TVN मराठी. जाऊ देत नाही का भाऊ? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.